राहूच्या महादशेविषयी आजकाल ज्योतिषशास्त्रातच नव्हे तर पूर्ण समाजामध्ये खूप काही गैरसमज आहेत आणि खूप काही चर्चा चाललेल्या आहेत. माझं आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणणं एवढंच आहे की राहूच्या महादशेला एवढंही घाबरून जाण्याची गरज नाही. राहूची महादशा व्यक्तीला भ्रमित करते, परंतु जोपर्यंत तुम्ही भ्रमित होत आहात तोपर्यंतच करते. राहूच्या महादशेत व्यक्ती ठाम निर्णय घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे अडचणी जास्त येतात. आणि राहू हा स्वतःच्या हिमतीवर कोणत्याही गोष्टीत तुम्हाला त्रास देत नाही, तो इतर गोष्टींचा आधार घेत असतो. कारण राहू हा नवग्रहामध्ये छायाग्रह मानला जातो. राहू हा आपल्याच एका दुसऱ्या छायेचा आधार घेत असतो. एखादा व्यक्ती खूप जास्त हुशार असेल तर दुसरीकडून त्याच्या काही कमजोरी असतात, त्या कमजोरींचा तो गैरफायदा घेत असतो. जर एखादा व्यक्ती खूप हुशार असेल परंतु व्यवहारात तो थोडासा कमजोर असेल तर त्याच्या व्यवहारातल्या कमजोरीचा तो फायदा उचलत राहतो. राहूची महादशा जर तुम्हाला सुरू होणार असेल तर तुमच्या कमजोरी तुम्ही गुप्त ठेवणे आणि त्या कमजोरींवर उपाय काढणे गरजेचे असते. जर या गोष्टीत उपाय निघले नाहीत तर अनेक वेळा त्रास होतो. राहूच्या महादशेत लोकांवर विश्वास टाकण्याऐवजी आपण कोणत्या पद्धतीने स्वतःला सुरक्षित करू शकतो या गोष्टींवर सुद्धा लक्ष द्यावं लागतं. अनेक वेळा राहूची महादशा असल्यानंतर नातेवाईक फसवतात. घरातील लोकसुद्धा मुद्दाम व्यवहारामध्ये अडचणी आणतात. घरातल्या लोकांची साथ भरपूर वेळा मिळत नाही आणि काही लोकांना राहूच्या महादशेत घरातल्यांची साथ मिळते, पण तो व्यक्ती वाईट कामात जास्त लक्ष देत राहतो. राहूची महादशा खरंच खूप घाबरणे एवढी नाही. फक्त राहूच्या महादशेमध्ये तुम्ही तुमच्या कमजोरी सुधारणे गरजेचे आहे. तुमच्या कमजोरी कोणत्या आहेत हे ओळखणे गरजेचे आहे. ज्यावेळेस तुम्हाला त्या ओळखू येतील त्यावेळेस तुम्ही राहूच्या महादशेतून बाहेर पडण्यासाठी किंवा त्याच्या अनिष्ट फळातून बाहेर पडण्यासाठी सक्षम झालेला असाल. भरपूर वेळा राहूच्या महादशेमध्ये व्यक्ती लोकांवर विश्वास टाकतो आणि व्यवहारात फसत राहतो. त्यामुळे राहूच्या महादशेत त्या व्यक्तीवर कर्ज वाढणे, पैशासंबंधित अडचणी येणे या गोष्टी जाणवतात. त्याचबरोबर व्यवसायामध्ये लॉसेस होणे या गोष्टीसुद्धा जाणवतात. राहू हा आपल्याच छायेचा आधार घेऊन आपल्यावर अनिष्ट परिणाम टाकत असतो. त्यामुळे आपल्याच छायेचा आधार त्याला घेऊच देऊ नका. आजची माहिती कशी वाटली नक्की कळवा.